हॅलो हॅलो. टॉस केला जातोय. आपण पाहिलं तर या मॅचचा एका साईडला अधीर चषकाचा पहिला दिवस आपण इकडे पाहत आहोत आणि पहिल्या दिवसातील एक जबरदस्त मॅच आहे. दोन कल्याणचे संघ आपल्याला इकडे तीन संघ खेळताना पाहिले गेले, परंतु आता अँटिक नाईन भांडूप त्यांच्या विरुद्ध चिंतामणी कल्याण. अँटिक नाईन भांडूप संघाने टॉस जिंकला आणि पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. 1,00,000चं प्रथम क्रमांक आहे, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई अंडरआर्म क्रिकेटची पंढरी आहे, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज सतीजी शिंदे संपूर्ण अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा चषक सतीजी शिंदे यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. आमचे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व वळत मॅचच्या दिशेने चिंतामणी कल्याण त्यांच्या विरुद्ध अँटिक नाईन भांडूप. एका साईडला कल्याणकर आहेत, एका साईडला भांडूपकर आहेत. निमित्त आहे कुर्ल्यामध्ये अधिरा चषक. कल्याण ईस्ट वेस्टला पण खूप चांगलं क्रिकेट आणि कल्याणकरांनी पण अंडरआर्म क्रिकेट जपलं. मग कल्याण डोंबिवली या परिसरात ग्रामीण क्रिकेटचा जो क्रेज आहे तसा अंडरआर्म क्रिकेटचा पण क्रेज आहे. आमचे कृष्णा चौधरी पण मॅचचा आनंद घेत आहेत, डोळ्यात तेल घालून कल्याणची मॅच ते पाहतात आवर्जून. लेट्स प्ले रेडी टू फाईट. बॅटिंग करायचा निर्णय घेतला गेला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन हेमंत बारिया 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 हेमंत बारिया. स्ट्राईक एंडला बॅटर आहे रमजान आणि नॉन स्ट्राईक एंडला संजय लखानी. भांडूपचा एक जबरदस्त बॅटर संजय लखानी. खूप वर्षापासून हेही नाव मी पाहिले गेले, पण आता सध्याला युवा खेळाडू रमजान नुकतीच ईद पण सेलिब्रेट करून आलाय, शिरखुर्मा खाऊन आलाय.
जे सर्व मुस्लिम बांधवांना नक्कीच आपण ईद सेलिब्रेट करताना पाहिलं गेलं. या बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉइंटला मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल रन मात्र तिकडे मिळेल. रमजान आणि संजयने स्टार्ट चांगली केली. 4 ओव्हरची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघासोबत फाईट करेल. ती आजच्या दिवसातील लास्ट मॅच असणार आहे. 12:30 वाजत आले. जवळपास 1:30 पर्यंत आपल्याला माइंडअप करायचं आहे. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. अधिरा स्पोर्ट्स क्लब सतीजी शिंदे यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी. या बॉल फ्लिक केलं गेलंय. लखानीने सिंगल मात्र कन्वर्ट करेल. रमजानला पण माहिती आहे की 4 ओव्हरमध्ये 40 रन्स तरी करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हेमंत बारिया. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. बॉल मात्र निघून जाईल. पण तेवढीच चांगली जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. अशोक प्रजापती तिकडे होते. पप्पूने बॉलला दिलं टप्पू. खूप चांगला बॉल अडवला गेला. पप्पूचा बॉडी बॅलन्स पण खूप चांगलं होतं. 3 रन झाले धाव फलकावर. पहिली ओव्हर एक चांगली टाकली हेमंत बारिया. स्ट्राईक संजय लखानी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जात आहे. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. युट्यूबला देखील आपल्या या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील अगदी मनापासून आभारी आहे. यावर देखील एज घेतली गेली आहे. लिडिंग एज घेतली गेली आहे. पाच रन झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर रमजान. या बॉलवर आपण पाहिलं तर थोडं कॉम्बिनेशन चुकलं गेलं आणि लखानीला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येथे महत्वाची विकेट. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका चांगला होता. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहिली गेली. अशोक प्रजापतीने चांगला थ्रो केला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र एलईडी लाईट्स स्टंपच्या ऑन होत आहेत. बॅटर आउट. पहिल्या ओव्हरचा काही संवाद झाले. रन झालेत 5. एक विकेट गेली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर योगेशला आमंत्रित केलं गेलंय. योगेश पाच रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी योगेशला आमंत्रित केलं गेलंय. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू तिकडे होते. सिंगल रन मिळेल. दुसरी ओव्हर चालू आहे. स्कोर थोडा शांत होताना पाहिला गेलाय. स्ट्राईक एंडला बॅटर रमजान. त्या सोबतीला नवीन बॅटर सुजित आलेत. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहे तिकडे. थोडासा बॉल आता तो निसटला गेलाय परंतु रन तिकडे. सिंगल.
सुजित आणि रमजानला पण माहिती आहे की रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि बघता बघता आपण पाहिलं तर रन सिंगलची मॅच खूप महत्वाची आहे. कल्याणकर पण मॅच सोडत नाही. रमजान पण बाउंड्रीच्या शोधामध्ये 8 रन्सवरती 1 विकेट गेली आहे. टीम थोडीफार डगमगली आहे बॅटिंग करत असताना. अँटिक 9 KP9 अशा अनेक टीम्स भांडूपमधून पण पाहिल्या गेल्या. आलो तर 11 टीमची नावं पण वेगवेगळी पाहायला मिळतात. या बॉल फ्लिक केल्या गेलाय. खेळाडू आहे डीप मध्ये आणि स्ट्राईक येण्याला चान्स आहे. पण तिकडे धावांसाठी अगदी धावाधाव चालू आहे. धारण झाली धावफलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर क्रुशल आहे कारण की बाउंड्री आलेली नाहीये. भांडूप संघाला बाउंड्री थोडीफार शोधावी लागेल. बी फॉर भांडूप आणि बी फॉर बाउंड्री. या बॉलवर फटका थोडा फसताना पाहिला गेलाय आणि बघता बघता पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त रन झालेत 11 रन्सवरती 1 विकेट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विकीला आमंत्रित केलं जातं. ह्याही खेळाडूने खूप चांगली बॉलिंग करत असताना चर्चेत राहिले गेल्या. विकी स्ट्राईक एंडला बॅटर आहे रमजान. जबरदस्त मॅच आहे आज. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला रमजानने. पण तिकडे येईल डॉट बॉल. तिसरी ओव्हर चालू आहे. कल्याणकरांनी पण थांबून ठेवलं गेले भांडूपकरांना. अँटिक 9 भांडूप त्यांच्या विरुद्ध फाईट करत असताना आपण पाहिलं तर कल्याणचा संघ आहे. चिंतामणी कल्याण 3 टीम होते त्यामुळे कन्फ्युज झाले की कुठली टीम आहे. चिंतामणी कल्याण, सारा 11 कल्याण, जॉर्ज 11 कल्याण. या बॉलवर समोर ड्राईव्ह केला गेला. गॅप मध्ये फटका. रमजानचा धमाका. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. आर फॉर रमजान आणि आर फॉर रन. रमजान 15 रन झाले धावफलकावरती. वेल बॅटिंग रमजान. या बॉलवर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलक पुढे जाईल. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मॅच देखील तेवढीच फसताना पाहिले गेले. 17 रन झाले धावफलकावरती. 25-30 पर्यंत स्कोर गेला तर भांडूप संघ पण फायटिंग टार्गेट उभा करू शकतो. विकीचे पहिले 2 डॉट आले, त्यानंतर बाउंड्री आली, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर एक सिंगल आलाय. या बॉल देखील डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट.
17 रन झाले, 2 विकेट गेलेत. रमजानला माहिती की रन्स करावे लागतील. नॉन स्ट्रायकिंगला आकाश येत आहेत, अजून एक भांडूपचा युवा खेळाडू आहे ज्यांनी पण चांगली बॅटिंग केली गेली आहे, चर्चेत राहिले गेले ते पण. दोघांना मात्र मॅच बनवावी लागेल. 7 बॉलमध्ये एक 10-12 रन्स तरी करावे लागतील. या बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसतोय. सिंगल रन होईल, तिकडे स्किड झाले थोडे आकाश. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 18 रन झाले धावफलकावरती आणि 2 विकेट गेलेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सर्वेश शुक्लावरती जबाबदारी दिली गेली आहे. शूट जबरदस्त इनिंग अगोदर बॅटिंग पण चांगली केली, बॉलिंग पण चांगली केली होती आपल्या टीमसाठी. परंतु आता हे 6 बॉल खूप महत्त्वाचे. स्ट्राईक केला रमजानच्या विरुद्ध सर्वेश शुक्ला. शेवटची 6 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एकोणीस धावा झाले धावफलकावरती. शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करावी लागेल रमजानला. सर्वेश शुक्ला बॉलिंगसाठी आहेत. स्ट्राईक एंडला रमजान, नॉन स्ट्राईक एंडला आकाश आहेत. 25, 27, 30च्या घरामध्ये जरी स्कोर गेला तरी फायटिंग टार्गेट एक आपण सेट करू शकतो. अँटिक 9 भांडूप. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. खेळाडू आहे तिकडे, चांगला बॉडी बॅलन्स पाहिलं गेलं हेमंतचं. वेल स्टॉप हेमंत. 20 रन झाले धावफलकावरती. पहिली इनिंग चालू आहे आणि रन झाले आतापर्यंत 20. 2 विकेट गेली आहे. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर रंगताना पहिली गेली आहे. सर्वेश स्ट्राईक एंडला बॅटर. आकाश. एका दुसरी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळेल का? सर्वांचं लक्ष बाउंड्रीवरती असणार आहे कारण की बाउंड्रीची गरज आहे. या बॉलवर आकाश पण शेप आउट झाले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. आकाशच्या बॅटमधून येतोय चौकार. एक जबरदस्त खेळाडू. मी मगाशीच उल्लेख केला की भांडूपचा एक युवा खेळाडू आहे आणि स्वतःला प्रूफ करतोय आकाश. बघा, जेव्हा 1 लाखाची क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला चान्स मिळतोय, एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर चान्स मिळतो, तेव्हा सिद्ध करणं गरजेचं आहे. वेल बॅटिंग आकाश. 24 रन झाले धावफलकावरती.
24 लॉस ऑफ 2 विकेट. 24 रन झाले फलकावरती आणि 2 विकेट गेले. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटर आकाश. या बॉल देखील पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे तिकडे, बॉल आता तो निसटलाय. अशोक तिकडे पोहोचतायत. धावांसाठी धाव चालू आहे. "25 लॉस ऑफ 2 विकेट. एका दुसरी बाउंड्री रमजानने जर केली तर 30 पर्यंत स्कोर येऊन ठेवणं गरजेचं आहे. सर्वेश शुक्लाने पण स्टंप टू स्टंप बॉलिंग केली. 2 रन्स पहिले, 2 सिंगल आले, त्यानंतर बाउंड्री आली, त्यानंतर सिंगल आलाय. मॅच देखील आपण पाहिलं तर तेवढीच क्रुशियल होताना पहिली गेली आहे. सर्वांचं लक्ष या मॅचवरती आहे. आजचा हा पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा अधिरा चषक अधिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. स्ट्राईक एंडला रमजान. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सर्वेश. शेवटचे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 14 बॉल मध्ये 13 रन्स केलेत रमजानने. 2 बॉल 5 आकाश. सव्वीस रन झाले धावफलकावर. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर बघूया 30 फर्दर स्कोर जाईल का. आकाशने खूप चांगलं टायमिंगला बाउंड्री लगावली आणि बॉलप्लेड आकाश. अँटिक 9 भांडूप. स्ट्राईक एंडला बॅटर आहे आकाश. बॉलिंगसाठी सर्वेश शुक्ला आणि या बॉलवर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. "27 झालाय. 28चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम चिंतामणी कल्याण या संघासाठी. जबरदस्त मॅच आहे. दुसऱ्या डावाला जशी सुरुवातीनंतर विशालजी जावीर आपल्यासोबत जॉईन होतील. थँक्यू सो मच. चोवीस बॉल 28चा पाठलाग आहे मॅचला जिंकण्याकरता. काही क्षणात होते मॅचला सुरुवात. अगदीच आजच्या दिवसामध्ये कोणता संघ अंतिम मध्ये दाखल होणार त्यासाठी चालू मॅच. आणखी एक तदनंतरची मॅच आपल्याला पाहायची आहे. म्हणजे अर्थातच सेकंड राऊंडची ही मॅच आणि त्यानंतर आणखी एक सेमीफायनलची लढत आपण पाहणार आहोत. 24 बॉल आणि 28. नव्या डावाला काही वेळातच होते सुरुवात.
चला जाऊयात मॅच कडे. मॅचला सुरुवात होते. 24 बॉल आणि 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामना क्रमांक 6. जिंकणारा संघ क्वालिफाय होईल सेमीफायनलच्या लढतीसाठी, जो ऑलरेडी एक संघ जाऊन पोहोचलाय. डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर हा संघ मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलाय. आता मात्र कल्याण की भांडूप कोणता संघ दाखल होतोय. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक 1 बॉलर सज्ज होतोय. सलामीचे 2 बॅटर जोडले जातील. बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र स्क्वेअर लेगला खेळलेत. स्क्वेअर कट खेळलाय अनिकेत. सलामीचा पहिला बॉलर आणि बंटी आणि संजय हे 2 बॅटर आपण पाहतोय. मग ही संजयने जबरदस्त मॅच टर्न केली. संघ कुठेतरी 1 बॉल 1च्या संघर्षामध्ये होता, पण संजयने त्या मॅच मागे चांगली कामगिरी केली. ओहो, चांगला बॉल. संधी होती, मिस झाली आहे. लोड स्कोरिंगची मॅच आहे. मॅचला जर जिंकायचं असेल तर बॉलिंग अटॅक वरती आणि फिल्डिंग अटॅक वरती अगदीच पकड बनवावी लागेल. बॉलिंग वरती कंट्रोल ठेवावे लागतील एक्स्ट्राचे, आणि फिल्डिंग वरती बॉल सोडून चालणार नाहीये. त्यामुळे ही मॅच अतिशय महत्वाची मॅच आहे. 2 बॉल 2 झालेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन तिकडे जर आपण पाहिलात तर पॉईंटच्या दिशेने खेळले होते प्लेयर आहेत तिकडे. सिंगल मिळतोय पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा गली क्षेत्रामध्ये सिंगल डिक्लेअर मिळेल. 1 धाव. चार बॉल 4 रन. स्टेप आउटून खेळलेत प्लेयर आहेत तिकडे. फेकी करतील. रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 5 बॉल आणि 5 आहेत. शेवटचा बॉल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. नीट कनेक्शन होऊ शकलं नाहीये, पण रन मिळतोय. 1 ओव्हर संपली आणि स्कोर आहे 6. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर पहिलाच वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धावा कधीही मॅच मधून रिव्हर्स करू शकतात. आणि इकडे जर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळले होते, अगदीच बाउंड्री येते. 2 खेळाडूंमध्ये असलेलं कम्युनिकेशन मात्र तिकडे बॉलला पकडण्यासाठी झालेलं नाहीये, आणि त्यामुळे हा गॅप अगदी यशस्वी झालाय. तू घेऊ की मी,
या परिस्थितीमध्ये ही बाउंड्री येते. 11 धावा झाल्यात. मॅच बदलते. शैलेंदर गोलंदाज, एका बाजूला भांडूपचा संघ एंटिक 9 आणि एका बाजूला सारा 11 कल्याण आपल्याला पाहायला मिळतोय. चिंतामणी कल्याण आपल्याला पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल स्विच केला होता. सिंगल मिळेल. बारा धावा झाल्यात. हो स्टेप पाडून खेळण्याचा प्रयत्न. तिकडे एका बॉल साठी 2-2 खेळाडू तैनात. 2-1 एकच मिळते. डगआउट मध्ये जर आपण पाहिलं तर डगआउट मध्ये आता मात्र आनंदी आनंद अगदीच पाहायला मिळतोय. कल्याणचा संघ आहे तिकडे डगआउट मध्ये बसलाय, पण कुठेतरी ती बाउंड्री आली आणि जणू काही आता मात्र विजयाचेच त्यांना संकेत दिसू लागलेत. निश्चितच इथून आता मात्र पराभवाच्या वाटा थोडस अवघड आहेत, कारण मॅच अगदीच वाट्यावरती आली आहे विजयाच्या. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल. स्कोर जर आपण पाहिला 4 बॉल 14 रन झालेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सिंगल रन. यावेळेला जर आपण पाहिलं तर स्कोर 1 ने पुन्हा पुढे जातोय. 16 झालेत. आता मात्र गरज आहे मॅचला जिंकण्याकरता 12 बॉल 12 ची मॅच आली आहे. 12 बॉल आणि 12 म्हणजे भांडूप हा संघ आता मात्र या अडचणीतून कशा प्रकारे मार्ग काढतोय हेच पाहावं लागणार आहे. ती बाउंड्री आली तिथे मॅचचं गणित फसताना पाहायला मिळालं, पण रमजान सारखा गोलंदाज स्वतःवरती विश्वास दाखवलाय, संघाने विश्वास दाखवलाय आणि आहे त्याच्यामध्ये ती चातुर्य, ते कौशल्य आहे. पण सध्या परिस्थिती पाहता कल्याणचा संघ देखील अगदीच आलेली तयार झालेली मॅच अगदी जाऊ देणार नाही. त्यामुळे कल्याणचा संघ देखील तेवढाच तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळतोय. बारा बॉल 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. रमजान मॅचला बनवतील काय, एक्स्ट्रा डाव्या लागणार आहे. रमजान अगोदरच्या मॅच मध्ये काही चुका केल्यात, पण या मॅच मध्ये आता करून चालणार नाहीये. यावेळेला फटका अगदीच हलकासा खेळले होते, एक मिळालाय. ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल काय शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत. अकरा बॉल अजूनही 11 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅचला जिंकण्याकरता. कोण जाईल सेमीफायनलच्या लढतीमध्ये, सर्वांच्या नजरा सर्वांचं लक्ष पाहायला मिळते. हो नाइस बॉल, जबरदस्त, क्या बात है रमजान, कमबॅक.
10 बॉल 11 धावांचा पाठलाग. रमजानने जर ही ओव्हर कव्हर केली तर मॅचला मजा येईल. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. काय सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल रमजान, काय घडतंय. एक विकेट आला पण तदनंतर रमजान अगदी विकेट आला, डॉट बॉल आला आणि त्यानंतर जर अशा प्रकारे एक्स्ट्रा धावा जर देत असेल तर मॅच बनवणं अवघड होऊन जाईल. मग त्या असलेल्या डॉटला असलेल्या विकेटला काही अर्थ राहत नाही. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा रमजान कडनं चुका होताना पाहायला मिळत आहेत. रमजान गोलंदाजी मार्ग. यावेळेला पुन्हा एकदा रमजानने मात्र तीच वारंवार चुकी केली आहे. आता मॅच आली आहे 10 बॉल आणि 9. 2 एक्स्ट्रा रन कुठेतरी खर्च केलेत. म्हणजे 12 बॉल 12च्या मॅचला पहिला बॉल डॉट आलाय, विकेट आलाय आणि तदनंतर त्याने मात्र सलगचे 2 एक्स्ट्रा दिलेत. यावेळेला आणखी एक. म्हणजे म्हटल्याप्रमाणे रमजान जर अशा प्रकारे एक्स्ट्रा देणार तर मॅचच्या अडचणी वाढतील. चुकी करतोय रमजान. एका बाजूला भांडूप अँटिक 9 आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे कल्याणचा चिंतामणी. कोण मात्र जाईल. आठ धावांचा पाठलाग करायचंय 10 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरता. रमजानने केलेल्या चुका संघाला मात्र अडचणीत आणतायत. यावेळेला स्विचेट घेण्याचा प्रयत्न मिळालाय. सिंगल लेग बाईज रन कळवली जाते. पंच पद्मनाभ प्रभू सर कळवतायत. आज अधिरा चषक क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस. गेले अनेक पर्व आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. हो हो, दांडी 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 गुल झाली. बोल्ड आउट झाले. विकेटचं पतन होत आहे. रमजान आता विचार करत असेल जे एक्स्ट्रा रन खर्च केले ना त्याच्यामुळे कुठेतरी मॅचच्या अडचणी वाढल्यात. जर एक्स्ट्रा रन दिलेच नसते ना मी नक्कीच सांगू शकतो की अँटिक 9 भांडूप हा संघ विजय होण्यासाठी त्यांना मात्र रोखणं खरंच कठीण होतं. एक्स्ट्रा धावांमुळेच कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या अडचणी त्यांनी वाढवून घेतल्यात. 8 बॉल 7 अजूनही मॅच आहे. शेवटचे हे 2 बॉल या षटकामागचे अजूनही तितके निर्णायक आणि महत्वाचे आहेत. आलेला नवीन बॅटर चिंतामणी कल्याण संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश सिंग येतोय नवीन बॅटर. 2 बॉल 2 रन देखील महत्वाचे आहेत. 2 बॉल 2 घ्यावे लागणार आहेत आणि चिंतामणी कल्याण यांच्या वाट्याला मला वाटतं पुन्हा एकदा तशीच मॅच येणार आहे. काय पुन्हा एकदा तो प्रसंग ओढावून घेत आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत रमजान यांचे. हे बॉल रमजानला आता पकडून चालावे लागतील. रमजान मॅच पुन्हा होतीये कव्हर. काही चुका झाल्यात आता त्या मागे टाका. पण आता अजूनही मॅच आहे. अजूनही तुम्हाला या मॅचला जिंकता येऊ शकतं. हे महत्वाचे निर्णायक 2 बॉल आहेत ते हाताळायचे. आणि रमजान का दिशाहीन गोलंदाजी करतोय काही कळत नाहीये. अगदी बरेच एक्स्ट्रा दिलेत. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर या षटका मागे किती एक्स्ट्रा रन आले तर एकंदरीत 4 एक्स्ट्रा जे आलेत. 12 बॉल 12 आणि त्यामध्ये 4 एक्स्ट्रा मिळालेत. 24 बॉल 28चं जे समीकरण आहे
तसं पाहता कठीण आहे ते समीकरण जुळवणं देखील, कारण बाउंड्री शक्य नाही लगेच येणं. 8 बॉल आणि 6 मॅच जिंकण्या 8 बॉल 6 मॅचला जिंकण्याकरता. फिल्डिंग मध्ये बदल आता आपण पाहतोय. व्यूहरचना काहीशी जवळ घेतलीये. बाउंड्री लगतचे खेळाडू आता मोकळे केलेत आणि जवळपास बॅटरचे अगदी तैनात केलेत, म्हणजे जेणेकरून आता एक रन थांबवायचा आहे हा विचार आहे गोलंदाज आणि संघाचा. आणि पण ही छोटी धाव मिळवली आहे. फेकी चांगला होता, थ्रो दिला होता अगदी क्विक अँड फास्ट, सगळ्या गोष्टी पाहायला मिळालं, पण रन मिळाला. सात बॉल अजूनही 5. रमजान हा बॉल तरी डॉट काढ, म्हणजे आम्हाला देखील 6 बॉल 5 मॅच बघायला तेवढा आनंद येईल. 7 बॉल आणि 5. हो हो, जबरदस्त गॅप मध्ये खेळलेत, म्हणजे शेवटच्या ओव्हरचं प्रेशरच नको आता. म्हणजे अगोदर जी मॅच झाली होती, अगोदर जी मॅच घडली होती तशी परिस्थिती नको. त्यामुळे इकडे मात्र या बॉलला अगदी गॅप मध्ये खेळलेत, बाउंड्री आली. 6 बॉल आता 1 हवाय, म्हणजे कल्याणचा संघ जाणार आहे सेमीफायनलच्या लढतीमध्ये. चिंतामणी कल्याण आणि मॅच डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर, अशी मॅच आपल्याला आता सेमीफायनलची लढतीची पाहायला मिळते. एक रन अजूनही पूर्ण करायचा आहे. एका धावेचा पाठलाग अजूनही मॅचला जिंकण्याकरता, आणि अजून मॅच संपलेली नाहीये. दिला पण व्हाईट बॉल दिलाय. ओके, म्हणजे मॅच वरती नाव कोरलंय चिंतामणी कल्याण या संघाने. अभिनंदन. चला आपलं सन्मानचिन्ह घेऊन जायचंय एंटिक 9 भांडूप, आणि त्याचबरोबरीने मॅन ऑफ द मॅच आहे. कोण आहेत मॅन ऑफ द मॅच? बंटीला मॅन ऑफ द मॅच जातोय. सो वेल प्लेड बंटी. आणि लगेचच नव्या मॅचचा टॉस केला जाणार. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, पहिली सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार, म्हणजे जी मॅच अशी असणार आहे ज्याचा प्रवास उद्या रविवारचा आपल्याला पाहायला मिळेल. त्या मॅचकडे काही क्षणात आपण घेऊन जाणार आहोत. कुठेही जाऊ नका, मॅचचा आनंद घ्या. धन्यवाद.